खानदेशी वांग्याचं भरीत जसं जगात प्रसिद्ध आहे तशीच आज आम्ही तुमच्यासाठी आणलेली आहे काहीतरी नवीन डिश। या जळगावच्या जयश्री ताई ज्यांनी आपल्यासाठी आणलेली आहे आज मशरूम मटरची भाजी। ही बनवली गेलेली आहे खानदेशी मसाल्यामध्ये, म्हणजे विचार करा त्याची टेस्ट किती भारी असणार ते। तर आपण बघूया की कशी बनते ती। इथे कट करून घेतलेले आहेत मशरूम, ते पण बघितलात किती पातळ साईज मध्ये कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे आलेली आहे कढई, त्या कढईमध्ये गेलेले आहे तेल आणि या तेलामध्ये गेलेले आहेत मशरूम। तेलात फ्राय केल्यावरती त्यामध्ये जाणार आहे ते हळद आणि मीठ आणि त्यानंतर या मशरूमला आहे पाणी। एका बाजूला तयार केलेला आहे त्यांनी लाल तिखट मसाला, हा खानदेशी मसाला आहे आणि तो पण झणझणीत, आणि त्यामध्ये टाकलेला आहे यांनी पाणी, जेणे की मसाला चांगला मिक्स होण्यासाठी। आणि त्यानंतर इथे आलेला आहे टोप आणि टोपात गेलेला आहे तेलामध्ये गेलेला आहे हा लाल तिखट मसाला, आणि लाल तिखट मसाला हा चांगला तेलात आधी फ्राय करून घेतलेला आहे तुम्ही बघितलं। आणि त्यानंतर गेलेला आहे याच्यात खोबरं कांद्याचं वाटप। कांदा आणि खोबरं चांगलं गॅसवरती भाजून त्यानंतर ताईंनी हे वाटप वाट्यावरती वाटून घेतलेलं आहे आणि हे जबरदस्त असं वाटप तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेलं आहे। त्यानंतर या वाटपात ताईंनी ऍड केलेली आहे ती हळद आणि त्यावरून जाणार आहे ते आपले हे फ्राय केलेले मशरूम आणि मटर। मसाल्यामध्ये मशरूम आणि मटर चांगले परतवून घ्यायचे आहेत आणि 20 मिनिटं तरी हे चांगले शिजवायचे आहेत। त्यानंतर तयार होते ती आपली भाजी, मशरूम आणि मटरची भाजी। ही खानदेशमध्ये खूप जास्त प्रसिद्ध आहे आणि ही चविष्ट भाजी बघून तर माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं। खानदेशच्या या जयश्री ताईंच्या हातची तुम्हाला ही डिश कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा। तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। ओके, बाय।